हरिओम. समाधिपाद सूत्र क्रमांक 12. अभ्यास वैराग्य तन्निरोध. अभ्यास म्हणजे सतत नियमित आणि निष्ठेने केलेली साधना किंवा प्रयत्न. वैराग्य म्हणजे आसक्ती. तन्निरोध म्हणजे काय करायचं? त्या चित्तवृत्तींना स्थिर करणे, नियंत्रित करणे. चित्तातील चंचल वृत्ती किंवा विचारांचे नियंत्रण करण्याच्यासाठी अभ्यास म्हणजे सततची सातत्यपूर्ण साधना आणि वैराग्य म्हणजे आसक्ती यांच्या मदतीने शांत होऊ शकते. पतंजलींनी योगाची व्याख्या केलेली आहे. योग चित्तवृत्ती निरोधः म्हणजे मनाच्या चंचल लहरी थांबवण्यासाठी 2 साधनांची आवश्यकता आहे, अभ्यास आणि वैराग्य. मग अभ्यास म्हणजे काय? अभ्यास म्हणजे नियमितपणे साधना करणे आणि अभ्यास करताना त्या उत्साहामध्ये कधीही चढ उतार येऊ नयेत. सातत्य नियमित असावं. दररोज ध्यान करणे, यमनियमांचं पालन करणे आणि याच्यामध्ये हवामान बदल झाला, मनस्थितीमध्ये बदल झाला, वेळेत बदल झाला, याच्यामुळे कुठलाही फरक न पडता अगदी सातत्याने प्रयत्न करणे म्हणजे अभ्यास होय. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे पळून जाणे किंवा इंद्रिय सुखांविषयी दडपून जाणे असं नाही, तर इंद्रिय सुखांविषयी मला त्याचा खरंच आनंद नको अशी जाणीवेतून निर्माण झालेली मनोवृत्ती म्हणजे वैराग्य होय. उदाहरण पाहायचं झालं तर फोन आहे, सोशल मीडिया आहे, बाह्य सुख आहे, यांची सवय कमी करून अंतर्मनाची शांतता महत्त्वाची मानणे, तेही जाणीवेतून, याला वैराग्य म्हणावं. चॉकलेट आवडतं असूनही आरोग्य टिकवण्यासाठी ते न खाण्याचा स्वयंसंकल्प करणे म्हणजे वैराग्य होय. मनाच्या चंचल लहरी थांबवायच्या असतील तर केवळ अभ्यास आणि वैराग्य पुरेसा नाही. फक्त अभ्यास असेल तर आसक्ती राहते आणि फक्त वैराग्य असेल तर साधनेत प्रगती होत नाही. यासाठी अभ्यास आणि वैराग्य या दोन्हींचा सुरेख संगम म्हणजेच योग मार्गातील खरी प्रगती आहे. दैनंदिन जीवनामध्ये एखाद्याला पटकन राग येतो, पण जर अभ्यास असेल तर दररोज स्वतःला शांत ठेवण्याच्यासाठी ध्यान करणं, प्राणायाम करणं आणि राग आल्यानंतर 10 सेकंद 20 सेकंद शांत राहणं अशी सवय लावून घेणं म्हणजे अभ्यास होय. वैराग्य म्हणजे काय? रागाच्या आनंददायी सुटका भावनेची आसक्ती सोडणं, म्हणजे मी त्याला सुनावले म्हणून मला समाधान आलं या भावनेपासून दूर राहणे. या अभ्यास आणि वैराग्यातून हळूहळू मन रागवण्यापासून मुक्त होतं. धन्यवाद.